धाराशिव बोरफळ या राज्यमार्गाचं काम संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी काम बंद पाडलंय। कामाची गती आणि दर्जा शासकीय अधिकाऱ्यांकडून तपासल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। याबाबत आंदोलक ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव बोरफळ रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत आता या परिसरातील ग्रामस्थांनी आता या रस्त्याचं काम बंद केलंय। माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत। काय झालं नेमकं आज तुम्हाला काम बंद करण्याची वेळ आली? आता हे धाराशिव बोरफळ हा जो रस्ता आहे, हा रस्ता 2 तालुक्याला जोडणारा आणि महाराष्ट्राला जोडणारा रस्ता आहे। हे जी चवच नाही, हे सगळं बेचव आहे। याचा गुत्तेदार कोण, याचा इंजिनियर कोण, याचा पाठीराखा कोण, बजेट किती, किती कामाचा कालावधी आहे, कुठेही बोर्ड लावलेला नाही। 8-9 महिन्यापासून हे रस्ता उकडून टाकलाय। त्यांना जेवढं काम होतं तेवढं उकडणं आवश्यक होतं आणि काम चालू करण्यापूर्वी कामाची माहिती फलक लावणं, कामाचं अंदाजपत्रक साईडवर ठेवणं, कामाचे इंजिनियरची परिसरातील नागरिकाला ओळख करून जेणेकरून तक्रार करता यावी, असं कुठलंही त्यांनी न करता सगळ्या गोपनीय पद्धतीनं जसं चोर चोरी करतो गपचिप त्या पद्धतीनं काम चालू आहे। अतिशय नागरिकांच्या जीवाशी ही खेळ चालू आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरलेलं आहे। निकृष्ट म्हणजे आज त्या 20 दिवस झालं कॉन्क्रीट करून, तर त्याला कमीत कमी 15 ते 20 ठिकाणी पूर्ण तडे गेलेले आहेत कॉन्क्रीटला। तुम्ही बघता, आता तुम्ही बघा तिथं जागेवर की त्याच्यावर आणखी एक वाहन पण गेलेलं नाही, कुठलंच वाहन न जाता त्याच्यावर त्याला तडे गेलेला आहे। रस्ता करत असताना एक साइड उकळून रस्ता केला पाहिजे, दोन्ही साइड उकळून टाकलेले आहेत। त्याच्यात धुळीचे लोट मोठ्या प्रमाणात येत आहेत। जेवढे आमचे ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये जा करत आहेत त्यांना अस्थमा किंवा धुळीपासून मोठ्या प्रमाणे फुफ्फुसाचे आजार झालेले आहेत आणि ज्या महिलांची प्रसूती आलेली आहे त्या महिलांना सुद्धा या रस्त्यावरून जाताना त्रास होत आहे। तर या रस्त्याचं काम जलद गतीनं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आता हीच मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।